बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः आनन्दं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणोग प्रक्षालित सकल भूतलकलंका मुनिरूपासितीर्था सरस्वती ऋतमोदुरितम् अज्ञानतिमिराञ्जनां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परमगुरुभ्यो नमः। परमपराचार्यगुरुभ्यो नमः। सकलकलुषविध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसम्बन्धकं वैजीवमनः प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री करुणायोगीपकनामधेयम् अस्य मूलग्रन्थकर्तारः श्री सर्वज्ञ देवा स्तुत्रग्रंथकर्ता श्री सर्वज्ञ देवा गंधर्व देवा प्रतिगंधर्व देवा तेषां वचोनुसारमासाद्य स नेमिचंद्राचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम् सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति भक्त्या प्रणम्य लीनं सर्वज्ञं सर्वजन्तु हितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। पंचपरमेष्टि भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि परम पूज्य आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती महाराज की परम पूज्य चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की 3.9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की आचार्य भगवंत नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती महामुनिराज यांनी लिपिबद्ध केलेल्या कर्मकांड ग्रंथातील कर्णानुयोगच्या कर्म सिद्धांताच्या प्राथमिक भूमिकेला सूचित करणारं आणि ज्ञान करून देणारं हे कर्णानुयोग दीपक शास्त्र आपलं चालू आहे। त्याच्यामध्ये मोहनीय कर्माच्या अपेक्षेने प्रत्येक गुणस्थानामध्ये कोणते कोणते भाव आहेत हा प्रश्न 4 दिवसापूर्वी झालेला होता। त्याच्यामध्ये पहिला भाव कोणते आणि किती आणि कोणते हे समजावून घेतल्याशिवाय आपण गुणस्थानाची चर्चा करणं आपल्याला लक्षात येणार नाही। या भावनेनं या ठिकाणी आपण जे 53 भाव आहेत शाहीचे 2 औपशमिकचे 2 शाहीचे 9 शाहीौपशमिकचे 18 औद्योगिकचे 21 आणि पारिभाषिकचे 3 असं जे टोटल 53 भाव आहेत त्याची चर्चा चालू आहे। आणि त्याच्यामध्ये आज आपण पूर्व चर्चेमध्ये 4 गती आणि असंयम इथपर्यंत आपण बघितलं होतो। आज आपण पाहायचं आहे वेग। असंयम बघितले ना? अज्ञान झाल्यानंतर 4 गती झाली, देवगती मनुष्यगती हे म्हणून असंयम सुद्धा त्याच्यामध्ये झालेला आहे। आणि म्हणून आता वेग 3 स्त्रीवेग पुरुषवेग नपुंसकवेग
ह्या तिन्हीचं गुणस्थान 1 ते 9 हे लक्षात ठेवा. लिंग वेगळं आहे, मी रोज सांगायला लागलोय. हे तुमचं जोपर्यंत व्यवस्थित फिट होत नाही, लिंग हे बाह्य रूप दाखवतं, वेद हे परिणामांना दर्शवित असतं. त्यामुळं लिंग म्हटलं तर स्त्रीलिंग 1 ते 5 गुणस्थानच असतं लिंग म्हणलं. नपुंसक लिंग सुद्धा वास्तविक 1 ते 5च असतं. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय, हा विषय तुमचा नाही. तरी पण ज्या विषय आमचा नसतो त्या विषयात जास्त लक्ष घालण्याची इच्छा ज्यांना होते त्यांना महिला म्हणतात, अशी एक व्याख्या आहे. व्याख्या कळली का नाही कळली काय तुमच्यावर बोलावं लगेच कसं करते, दुसऱ्यांचं ऐकायचं तर अनेकदा सांगा, तुमचं सांगितलं की एखादं सांगितलं असं करते. तुमचा विषय नाही तरी पण मी तुम्हाला सांगतो, दीक्षा देत असताना आचार्य महाराजांना फार दीक्षार्थीची परीक्षा करावी. एवढ्यासाठी मी परवा म्हणलो, दीक्षा देणं म्हणजे सोपं नव्हे. दिसायला मोठेपणा दिसतोय, कौतुक दिसतंय, पण आमचे आचार्य सरस्वती सारखं महाराज म्हणत होते ते सोनेरू मुकुट आहे, आत काट टोचत्यात वर चमकते. तुम्हाला फक्त आम्ही चमकलेलं दिसते, पण आत काटे किती टोचत्यात, 1 काय 2, प्रत्येकाचं झुरूपच आहे. प्रत्येक शिष्याची जर झुरपात राहायला लागते, पण स्वीकारायला पाहिजेच. जर हे पूर्वीच्या आचार्यांनी जर असा विचार केला असता तर साधू परंपरा तिथंच खंडित झाली असते. प्रत्येकाने समाजाचा जगाचा विचार करून स्वतःच्या कष्टाचा आणि स्वतःच्या त्रासाचा विचार न करता ही परंपरा पूर्वाचार्यांनी साधूंनी सुरक्षित ठेवली. म्हणून आज मी तुमच्याकडे बोललो. तर नुसतं आचार्याने आपल्यापुरतं दीक्षा घेऊन गप बसली असती तर आपल्या भारतात साधू परंपरा एवढी सुरक्षित राहिली नसती. दीक्षा देत असताना प्रत्येकाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सगळ्याची कॅपॅसिटी करायची, म्हणजे पडताळणी करायची. नुसता पारस तुझी किती इच्छा असू दे, मला दीक्षा घ्यायची आहे, मला लग्न करायचं नाही, मला काही शाळा शिकायचं नाही, मला तुम्ही 12वी नापासून एवढी प्रमाणात करू शकताय तर मी तर आता यशवायला आहे, मी तुमच्यापेक्षा 2 वर्ष जास्त शाळा शिकलोय, मी तुमच्यापेक्षा जास्त प्रमाणात करतो, असं भावनिक होऊन चालत नाही. सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मग जो व्यक्ती म्हणजे असं नपुंसक लिंगवाला असतो त्या व्यक्तीला दिगंबर दीक्षा देता येत नाही. याचं कारण दिगंबर मुद्रा ही सिंह मुद्रा मानली जाते. दिगंबर मुद्रा ही सिंह मुद्रा मानली जाते. म्हणून त्या सिंहासारखं दरकाळी पूर्ण म्हणजे नव्हे, सिंहासारखं म्हणजे त्याची चाल सुद्धा प्रशस्त असली पाहिजे. मुनी महाराजांचे कारण ते दिगंबर मुद्रेत असतात. असं त्यांची चाल असता कामा नये. साधूंना हे मुद्दा मी सांगतो, आपली चाल अशी असता कामा नये ज्याच्यामध्ये लोकांना मनामध्ये विषयांची जागृती होईल अथवा मनामध्ये भीती निर्माण होईल. एक जण गजचाल, हत्तीसारखी चाल पाहिजे, हत्तीसारखी चाल पाहिजे याचा अर्थ हत्तीसारखी चाल म्हणजे तुम्हाला हत्ती चालतोय तसं चालायला सांगितलं नाही, डुलत डुलत. हत्तीसारखी चाल म्हणजे साधूंना सांगितलं लोकांना, लोक कितीही काही म्हणू दे, किती तुमच्यावर उपसर्ग होऊ दे, काही होऊ दे, तुम्ही तुमच्या शास्त्राप्रमाणे आगमाप्रमाणे चालताना मागं वळून बघायचं नाही. हाती कधी मागं वळून बघते? हाथी चले बाजार, कुत्ते भूखे बाजार, हाथी पलट के देखे तो हाथी डुप्लीकेट,
और कुत्ते ना भूके तो कुत्ते भूके, हा नियमच आहे, ही व्यवस्थाच आहे. हत्तीला आपल्या चालीनं चालायचं, तसं साधूंना आपल्या चालीत चालायचं, म्हणजे आगमाच्या चालीत चालायचं. आणि ते चालत असताना कोण किती बोलू दे, कोण किती त्रास देऊ दे, कोण किती अडचणी निर्माण करू दे, त्याच्यामध्ये मागं वळून बघायचं नाही, पुढंच आपला मार्ग निरंतर चालायचा. असा स्वभाव म्हणजे गज चालीसारखा हत्ती असावा. साधू हत्तीसारखी चाल पाहिजे म्हणताना तब्येत वाढवा लागली की असं नाही त्याचं, म्हणजे शब्दाचा अर्थ तिथं कुठला लावायचा हे कळलं पाहिजे. तसं मग हे जे असं नपुंसक लिंगवाली जी लोक असतात त्यांची चाल ते दिसायला पुरुषांच्या सारखी जरी असली तर त्यांची चाल महिलांच्या सारखी असते, आणि ती वस्त्रावस्थित ठीक आहे, परंतु दिगंबर मुद्रेमध्ये ती चाल दिगंबर मुद्रेला शोभनीय नसते, ती प्रशंसनीय नसते, ती निंदनीय असते. म्हणून अशा लोकांना जास्तीत जास्त तुम्ही क्षुल्लक अतिप्रसंगावरून ऐलकच दीक्षा देऊ शकता. तसं ऐलकचं प्रमाण माझ्याकडे आलं नाही, की परिस्थिती म्हणून क्षुल्लक पर्यंतच माझ्या वाचण्यात तरी आले, पण अजून माझ्यापेक्षा मी वाचलोय त्याच्या पुढच्या ग्रंथात असे प्रमाण माहित नाही, पण मी जेवढं वाचलोय तेवढ्यामध्ये क्षुल्लक दीक्षा देण्यापर्यंतच तिचं प्रमाण असतं. म्हणून कुठलाही भक्त श्रावक किती भक्ती आणि भावना चांगली असल्या तर हे परीक्षण करून त्याला मग दीक्षा द्यायची असते. नुसता संख्या वाढवत बसवण्यासाठी दीक्षा देऊ चालत नाही. म्हणून नपुंसक लिंग जे आहे ते जास्तीत जास्त बाहेरून बघितलं तर ते 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकतो, पण नपुंसक वेद असतो तो दिगंबर मुद्रा धारण करायला अडचण नाही, कारण त्याचं गुणस्थान 1 ते 9 आहे. म्हणून लिंग वेगळा आहे, वेद स्त्री वेद 1 ते 9 गुणस्थान, पण स्त्रीलिंगला 1 ते 5 त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत. पुरुष वेद आणि लिंग दोन्हीच्या अपेक्षेमध्ये काही करू म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतात, काही करू शकतात म्हणजे मनमानी कुठपर्यंत इथे जाऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी हे समजून घ्या. मग आता स्त्रीवेद कशाला म्हणायचं? पुरुषाशी शारीरिक रमण करण्याची भावना आणि योग्यता किंवा मनामध्ये परिणाम तसे होणे त्याला म्हणायचं स्त्रीवेद. पुरुष वेद कशाला म्हणायचं तर स्त्रीशी शारीरिक रमण करण्याची किंवा भावना किंवा तशी योग्यता त्याच्यामध्ये असणे, तसे परिणामांची योग्यता असणे. हे मी योग्यता काय शब्द वापरावा? एक अज्ञानी आणि शब्द छल करणारे लोक 1 ते 9 गुणस्थान या पुरुष वेदाचा स्त्री वेदाचा आहे. स्त्री वेदाचा म्हणजे दिगंबर मुनी महाराज 1 ते 9 मध्येच आहे. मग त्यांची भावना असणे तसे परिणाम असणे म्हणजे हे वेद मानलं तर महाराजांच्या पण मनात असे भाव असतात असा अर्थ काढणारी लोक आहेत. म्हणून तिथे योग्यता, जसं आज माझ्यात भगवान बनण्याची योग्यता माझ्यात आहे, तुमच्यात आहे, सगळ्यात, पण तुम्ही भगवान आता बनू शकता का? नाही. तसं मुनी महाराजांच्या स्त्री वेदाची पुरुष वेदाची योग्यता असते. पण आज तुम्ही आणि मी द्रव्य क्षेत्र काळाच्या अभावामुळे मोक्षाला जाऊ शकत नाही, पण दिगंबर मुनी महाराज आपल्या विचार, ध्यान, साधना, त्याग, तपस्येच्या माध्यमातून त्या परिणामांच्यावर, त्या भावनेवर त्यांनी विजय मिळवलेला असतो. त्यांनी काय करत असतात? विजय मिळव. त्यांच्यात योग्यता असते.
पण ते तिथं विजय मिळवतात. लोक इतकी मूर्ख असतात ना कुठल्या गोष्टीचं. म्हणून मी प्रत्येकानं सांगतोय थोडं सांभाळून आपण जीवन जगायला पाहिजे. ते पेटा कंपनीची कुठली संस्था आहे त्यांनी आज काय पोस्ट टाकले तुम्ही ते आज पोस्ट टाकले ती माधुरी हत्ती हे बाजारात ते फिरते की सगळ्यांना आशीर्वाद दे असं. तर त्याच्याकडे त्यांनी पोस्ट लिहिले हे माधुरी हत्तीला सांभाळण्याची इंटर कॅपॅसिटी नाही म्हणून त्या माधुरी हत्तीला भीक मागून खायची म्हणजे बाजारात ते फिरून असं. मग आम्ही आता या पेटावाल्यांना म्हणावं का तुझी आई बाप जर कुठं तर कधी तर पाहुण्याच्या घरात जेवायला गेली असते तर पोरगाने सून जेवायला घालत नाही म्हणून तुझा आई बाप पाहुण्यांच्याकडे भीक मागायला निघते असं म्हणायचं का? माझ गणपती या सगळ्या हिंदू धर्मांच्या देवांच्या पुढं लोक निवड ठेवतात. पण त्या देवाच्या घरात स्वर्गात खायला नाही म्हणून देव या जमिनीवर भीक मागून खायला आले असं तू म्हणणार आहेस का? किती अर्धवट आणि मूर्खांची बुद्धी असते. एखाद्या दृश्याचा आणि एखाद्या फोटोचा किती दुरुपयोग करतात. अरे ते देव आहे आणि त्या देवामुळे आम्हाला मिळाले म्हणून लोक भक्तीनं ही भारतीय संस्कृतीमध्ये मिळवलेला पैसा पहिला आई वडिलांच्या पायात आणि मिळवलेलं शेतीतून वगैरे आलेलं उत्पन्न पिकं धान्य पहिला देवाच्या चरणामध्ये ठेवायची ही भारतीय संस्कृतीची पद्धत आहे. तुम्ही आज हत्ती गावात फिरून लोकांना आशीर्वाद देऊन लहान मुलांचं मनोरंजन करून त्या मुलांनी दिलेल्या आहाराला खायला लागल्यावर तुम्ही जर त्या हत्तीला भिकारी म्हणत असाल तर मग तुमचे आई वडील तुमच्या घरात न जेवता दुसऱ्यांच्या घरात जेवायला गेले तर ते भिकारी आहे का तुम्ही मुलं आणि सुना त्यांना सांभाळायला असक्षम आहे? ह्याचं तर एकदा उत्तर द्या. असे छळ कपट करतात दृश्यांचा, असा छळ कपट करतात आपल्या शब्दांचा. म्हणून तुम्ही सगळेजण म्हणताय महाराज एवढं विश्लेषण करून का सांगताय एवढं विश्लेषण एवढ्यासाठी करतोय. एवढं विश्लेषण करतोय तर लोक त्याच्यात छळ करतात आणि नुसताच असं बोलायला लागलो. अशी लोक चुकीच्या पद्धतीची भावना मांडत असतात, अर्थ काढत असतात. म्हणून दिगंबर मुनी महाराजांच्याकडं ती योग्यता असते. मग आता माताजी काल उपवास केले, 2 दिवसात एकदा उपवास करतात. मग पोथीवाले चौक कमी लागतात आणि पोथीवाल्यांना माताजीनं घालायची कॅपॅसिटी नाही. चंद्रपूर सागर महाराजांच्यावर जास्त प्रेम आहे पोथीवाल्यांचं म्हणून चंद्रपूर सागरचे यांना चौका लावतात. म्हणून चंद्रपूर सागर रोज आला लागले आणि माताजीनं बहुतेक पोटाला घालायला पोथीवाल्यांच्याकडे सगळं संपलंय म्हणून माताजी उपवास करतायत असा अर्थ निघतो. आज माताजींच्या समोर असंख्यात पर्याय पोट भरायचे, पण पोट भरणं म्हणजे जगणं नव्हे, साधना करणं म्हणजे जगणं आहे. त्यांच्यामध्ये योग्यता असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी त्या अन्नाचा त्याग केला. तसं जे दिगंबर मुनी महाराज म्हणतात त्यांची पारिवारिक, शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक सगळी क्षमता सुखी जीवन पंचेंद्रिय भोग भोगायचे असताना सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सुख नाही म्हणून ते सुखाला त्याग करून सोडून येत असतात. मिळत नाही म्हणून ते साधू बनत नाही. नाहीतर भारताचा इतिहास आहे की जेवढे राजे, जेवढे पूर्वी महाराज झाले त्यातले बहुतांशी 90% मुनी महाराज हे राजे, प्रधानमंत्री, सेनापती, नगरश्रेष्ठी, नगरसेवक असे उच्च कुल नव्हे तर धन संपत्तीने सुद्धा उच्च असतात. आमच्या आदिनाथ भगवंत अयोध्येचे राजे होते, भरत चक्रवर्ती षटखंडाधिपती होते, पण तरी आदिनाथ भगवंतांना
6 महिने दीक्षा घेतल्यावर उपासाचा नियम घेतला आणि नंतर 6 महिने काही दिवस त्यांना विधी मिळाले नाही म्हणून उपास झाला. म्हणून काय आधीना लोक भिकारी होते असं म्हणते. साधू लोक दुसऱ्यांच्या घरातून आहार करतात म्हणजे ते उपाशी ते भिकारी असा अर्थ काढून चालणार नाही. म्हणून इथं सांगितलं तशी नुसता भावना असणे म्हणजे वेळ म्हटलं तर साधूंच्या सुद्धा भावना रमण करण्याच्या असतात असा कोणीतरी अर्थ काढेल. म्हणून योग्यता असणे हे सुद्धा स्त्री वेदामध्ये पुरुष वेदामध्ये स्त्री वेदामध्ये सम्मिलित होतो. परत सांगितलं नपुंसकत्वे स्त्री आणि पुरुष ह्या दोघांशी रमण करण्याची भावना आणि योग्यतेला असणं म्हणजे ते नपुंसक वेद आहे. तसे परिणाम असणे म्हणजे तो नपुंसक वेद आहे. आणि त्याला 1 ते 9 गुणस्थान 3चे आहे. याच्यात दीक्षा मोक्षाला जाणारा सामान्यतः मोक्षाला जाणारा जीव जो आहे तो 3 वेदवाला पुढे जाऊन मोक्षाला जाऊ शकतो. पण मनप्रयज्ञा आहार वृद्धी परिहार विशुद्धी आदी सारखे जे रिद्धी सिद्धी असतात त्या रिद्धींना प्राप्त करणारा जीवा फक्त पुरुष वेदीच असतो असं त्याचा अर्थ. तीर्थंकर प्रकृती या सगळ्या पुरुष वेदी जीवांनाच होता असं त्याचा अर्थ घ्यायचा. असिद्धत्व एकच आहे त्याचं गुणस्थान 1 ते 14. जी सिद्ध अवस्था प्राप्त होण्याच्या अगोदर जे कर्माच्या उदयात असणारे परिणाम त्याला असिद्धत्व औदयिक भाव असं म्हणायचं. मिथ्यात्व गुणस्थान एकच आहे पहिलं. मिथ्यात्वाचा अर्थ काय? 7 तत्व 9 पदार्थ 5 अस्तिकाय 6 द्रव्य आदींच्या अर्थावर जसा आहे तसं श्रद्धा नसणे. विपरीत श्रद्धा अथवा अश्रद्धा या सर्वाला मिथ्यात्व काय म्हणतात? तुम्ही आम्ही सगळं मुंडकं वर काढूनच नदीत पावा लागलो. नदीत नाहीच अजून आपण वड्यातच आहे. पण आपल्याला वाटते वडा म्हणजेच नदी तर ते आपल्याला वाटतंय म्हणून अजून आम्ही देव शास्त्र गुरु ही पूजा पद्धत याच्यातच सम्यक्त्व आणि मिथ्यात्वात अडकून पडलो. आचार्य भगवंत शांती सागर महाराजजी हुबळी या ठिकाणी त्यांचा संघ विराजमान असताना आचार्यशींच्या संघात प्रवचन वगैरे चांगलं होणार त्यावेळेला. नाही लिंगायत समाजाचे त्या मठात असणारे हुबळीच्या मठात असणारे एक मठाधिपती आचार्य शांती सागर महाराजांच्या दर्शनाला आणि प्रवचनाला जाण्याची आणि भावना करून ती चालले भक्तीपूर्वक. ऐकायला झोपलाय ऐकायला कान उघडत ठेवून ऐका. आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिली की उद्या आपल्याला तिथं दर्शनाला जायचं. आणि त्यांची सगळं आहार विधी किंवा काय जे त्यांचं पूजा पाठ भक्ती त्यांच्या काय असतील त्या क्रिया त्यांनी आवडल्या. आणि सकाळी दुपारी प्रवचनाला जाण्यासाठी ती बाहेर पडली. आता मी सकाळी दुपारी नक्की सांगणार नाही. प्रवचनाच्या वेळेला बाहेर पडले. बाहेर पडत असताना त्यांनी ती पालखी बघितली. पूर्वी हे लोक पालखीतनं फिरत होते. ते स्वामीजी म्हणले काय करा तर तुम्ही सांगितलं नाही तिथं जायचं आहे म्हणून. मग ते अंतर 1.5-2 किलोमीटर आहे. तर स्वामीजी म्हणले लिंगायत समाजाचे अरे त्या जैन समाजाच्या साधूंनी आयुष्यभर गाडीत बसायचा त्याग केलं. संपूर्ण भारताचं परिभ्रमण पायी करायला लागले. अशा महान त्यागींचं दर्शन करायला जाताना मी 1 दिवस जर पालखीचा त्याग करून
चालत नाही गेलो तर माझं साधूपणा काय आहे? चालत जायचं आहे म्हणजे पालखीत बसायचं नाही. पण तुम्हाला बस्तीच्या दरवाजापर्यंत गाडी, आता पायरीपर्यंत गाडी मिनिस्टर कलेक्टर निघाली. ती लोक सुद्धा एवढी भीतीवान आहेत. एकदा ते वरदप्रसाद रेड्डी म्हणून श्रवणबेळगोळचे कर्नाटक गव्हर्नमेंटकडनं ऑफिसर होते. त्या श्रवणबेळगोळच्या पूजेची जबाबदारी असणारे. एक दिवस ते त्यागीनगर बघायला मी गेलो, माझ्याकडे जबाबदारी होती 2 महिने अगोदर. आणि ते बघायला गेलो आणि ते शेतात तयार केलं सगळं काढून. आणि तिथं मला एक काटा घुसला. मला काटा घुसलेला बघितला. आणि ती वरदप्रसाद रेड्डी साहेब क्लास 1 ऑफिसर, त्यांनी फक्त पूजेच्या वेळेला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे जे ठराविक त्यांचे 5-6 भारतातले मोठे पदाचे नेते आले, त्यांचा प्रोटोकॉल म्हणून त्यांनी बूट घातलं. नाहीतर 2.5 महिने बूट, चप्पल, स्लीपर सगळा त्याग करून त्यांनी ते काम केलं. एक अजय व्यक्ती. आणि आज आमची जैन लोक सवळ्यातलं स्लीपर घालून निघले. आता सवळ्यातलं स्लीपर असतात. पैसे सवळ्यातलं स्लीपर चप्पल घालून लोक धौलासारखे महाग्रंथ अन्य समाजातील लोक डोक्यावर घेऊन जातात. हे सवळ्यातले चप्पल घालून धौलासारखे पुस्तक ग्रंथ, ज्याला जैन धर्मामध्ये भगवंतांच्या नंतर अनन्यसाधारण महत्व आहे, ते पिशवीत घेऊन बाजारात फिरायला गेलेले जातात. सवळ्याशिवाय ज्या ग्रंथाला हात सुद्धा लावायचं नसतं ते सवळ्यातलं चप्पल. मी विचारलो एका ठिकाणी, अशा ठिकाणी स्वाध्यायाला गेलो तिथं विचारलो तर ते लोक म्हणले, मला ती चप्पल सवळ्यातलं. ठीक आहे म्हटलं, उद्या ते चप्पल स्वयंपाकात घेऊन आहार द्यायला येऊ नका. सवळ्यातले म्हणजे झालं. धवलासारखे ग्रंथ आज आहारला जाताना लोक असले चप्पल घालून चालले, हे फार दुर्भाग्य आहे. म्हणताना हे सगळं बघितल्यानंतर शहरात आणि अतिशानी ज्ञानी लोक असतात तिथं आपण जास्त जायचं नाही. नाहीतर उद्या मला पण एक चप्पल घातलं तरी न घातल्याचं काय महाराज तुम्हाला जाणवणार नाही. मी विचार करता मला पण तसली चप्पल घालायचे भाव या लोकांच्या आजचा हार केलो तर होईल. ते लिंगायत स्वामीजी असून चालत गेले, आम्हाला गाडी पाहिजे. मग त्या लोकांनी खडा म्हणून ठेवलं त्यांच्याबरोबर पादुका. ते म्हणले मी पादुका सुद्धा घालणार नाही. आज दिगंबर मुनी महाराजांच्याकडं तसंच जाणार. आणि तुम्ही लोक 4 बाहेरची लोक आल्यावर इथं गर्दी झाली तर बसायला मंडप मागला पत्र्याचा. हा तुम्ही त्या पत्र्याच्या मंडपात परवा तर मी बघितलं त्या पायरीपर्यंत चप्पल लावून आमच्या एवढे प्रीमियम ब्लॉक्स आहेत. एवढं सगळं आहे. पूर्वी लोक शिखरची यात्रा तसल्या मुरमाच्या खडकाच्या दगडात बिन पाया घालता 27 किलोमीटरची यात्रा करत होती. आमच्या घराच्या आणि वस्तीच्या मध्ये 27 घरं नाही, तरी पण आम्हाला चप्पल घातल्याशिवाय मंदिरला यायचे बाबत नाही. आलो तरी ते मंदिराला टच होऊ नये, शिवू नये, एवढ्या लांब ठेवायचे भाव होत नाही. पंचकल्याण पूजेत ते भगवंतांचे गुरूंचे डिजिटल लावतात. त्या डिजिटल देवाच्या भगवंतांच्या फोटो पुढं आम्ही चप्पल सोडतोय. म्हणजे किती आमच्याकडे मर्यादा आहे आणि अन्य लोकांच्यात मर्यादा किती. विचार करायला पाहिजे.
म्हणजे जाणून घ्यायला पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी. म्हणून या ठिकाणी आपण हे समजावून घेऊन जगलं पाहिजे. आणि ते तसंच गेले चालत. मग प्रवचन चालू झालं. प्रवचनात महाराजांनी सम्यक धरा, मिथ्यात्व सोडा, मिथ्यात्व भाव सोडा, मिथ्यात्व भाव सोडा, एक 10-12 वेळा सांगितले. सगळं प्रवचन संपलं. ते लिंगायत स्वामीजी आचार्यजींच्या समोर गेले आणि हात जोडून म्हणले, आचार्यजी हे काय मिथ्यात्व सोडा, सम्यक नाही म्हणून आता कसं करायचं बघ. म्हणून जिथं सुख आहे ते आपल्यात आहे, ते आपल्यातच शोधायला पाहिजे. हे सांगतं. त्याला काय म्हणायचं? सम्यक. आणि ती श्रद्धा नसणे म्हणजे मिथ्यात्व. लेशा किती आहे? 6. कृष्ण राम कृष्ण नील कापोर पीत पद्म शुक्ल. कृष्ण नील कापोर 1 ते 4 गुणस्थान. पीत आणि पद्म 1 ते 7 गुणस्थान. शुक्ल 1 ते 13 गुणस्थान. असे गुणस्थानामध्ये 6 लिशा आहेत. त्याचं वर्णन उद्याच्या चर्चेमध्ये. उद्या रविवार आहे ना, उद्या ठीक आहे, पण पुढल्या चर्चेमध्ये आपण त्याचं वर्णन बघूया. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, पैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल रहे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा. हे काय कळलं नाही म्हणजे आमच्यासारखी आडाणी नव्हती हे सगळं सांगायला. ते इतकी विद्वान, इतकी आध्यात्मिक साधू होती. आचार्य शांतीसागर महाराजांनी सांगितलं, जे जे डोळ्याला दिसतंय ते सगळं माझं म्हणून त्याला मिळवण्याचा आणि त्याच्यावर मालकी हक्क गाजवण्याचा भाव म्हणजे मिथ्यात्व. आणि जे डोळ्याला दिसत नाही पण ते विश्वातील सर्वश्रेष्ठ असतं असा तो माझा आत्मा म्हणजे मी. म्हणून त्या आत्म्याला, त्या स्वभावाला, त्या स्वरूपाला प्राप्त करण्याची श्रद्धा म्हणजे सम्यक्त्व. आणि जे दिसतंय ते माझं म्हणून त्याला मिळवण्याचा प्राप्त करण्याची श्रद्धा म्हणजे मिथ्यात्व. एवढ्या सोप्या भाषेत व्याख्या सांगितली. आपण सम्यक्त्वाची व्याख्या काय समजतोय? देवी देवता पूजायचं नाही, ही पूजा करायचं, ती पूजा करायचं, हे चढवायचं नाही, ते चढवायचं नाही. हे साधन आहे, साधना नव्हे. त्या सम्यक्त्वाची खरी साधना या जगाचा आणि माझा परमाणु इतका सुद्धा संबंध माझ्या आत्म्याशी नाही, ही खरी श्रद्धा आहे. ते खरं सम्यक्त्व. पण त्या आमच्या साधूंच्या किती ते खरं सम्यक्त्व आहे. आज वरती लोकांच्या किती ते सम्यक्त्व आहे, ते ज्ञानी लोकांच्या किती सम्यक्त्व आहे. आज समाजात जो नुसता विषय चालू आहे तो नुसता पंतवाद, संतवाद, क्रियाकांड, पूजा पद्धती, हे व्यवहारात ते काही चुकीचं आहे म्हणत नाही, ते असलंच पाहिजे. पण व्यवहारात किती दिवस अडकून पडायचं, किती दिवस अडकून पडायचं. तुम्हाला जखम झाली हाताला, मला काकू जखम झाली, जखम, आणि त्याला दिगंबर डॉक्टरांनी काय केलं, ड्रेसिंग केलं आणि ती जखम दुसऱ्या दिवशी बरी झाली. मग ती जखम दिगंबर डॉक्टरांमुळे बरी झाली काय चिकटपट्टीमुळे बरी झाली? ऐकू औषध कोण लावलं? डॉक्टरची बुद्धी म्हणाली. पण आम्ही एवढे शहाणे आहोत, त्या ड्रेसिंग मुळे
माझी जखम बरी झाली म्हणून ते जखम बरं झाल्यावर ड्रेसिंग काढून आम्ही देवघरात ठेवून त्याची आम्ही पूजा करायला चालू केलो. ह्याच्यामुळे बरं झालं, ह्याच्यामुळे बरं झालं, ह्याच्यामुळे झालं. तसं आपलं दुःख जे कमी होते ते आपल्या परिणामाच्यामुळं, आपल्या पुण्याईमुळं कमी होते. म्हणजे त्या औषधामुळे बरं होते. ते औषधाला सुरक्षित ठेवण्यासाठी ती पट्टी असते. पण कुठलं औषध लावायची, पट्टी कशी लावायची हे करणारा डॉक्टर असतो. तसं कुठलं औषध बरोबर आहे, कुठलं चुकीचं आहे हे सांगणारा तो देव असतो. म्हणून तो देव, ते शास्त्रांती गुरु, व्यवहारात आमचे गुरु आहे म्हणजे आम्हाला पूजनीय. पण खरं बरं होण्याला कारणीभूत माझं पूर्व पुण्य, माझे परिणाम, माझ्या पुण्याचा उदय हेच खरं कारण आहे. नाहीतर प्रत्येक जण डॉक्टरकडे गेलेला निरोगी झाला असता आणि जगात कोण मेलच नसतं. कोण मरू देत नव्हते. डॉक्टर लोक तर मेलीच नसती. पण जगात दिसतंय का? स्वर्गातल्या देवांना सुद्धा एक सिद्धी म्हणून असं एक समजूपर्यंत हे देव, शास्त्र, गुरु, हे पूजा पाठ हे ठीक आहे. प्राथमिक भूमिकेत पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. आता तुम्ही इंजिनियर व्हायला चाललाय, त्याच्यात आणि ते सॉफ्टवेअर इंजिनियर काय म्हणायचं असते बऱ्याच CS कॉम्प्युटर सायन्स मी म्हणतोय की काही चुकीचं नाही. मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतोय, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणतो, कॉम्प्युटर सायन्स तसलं शिकायला चाललाय. तिथे गेलाय आणि अजून तुम्ही मास्तरला म्हणाला ती 1 आणि 1 2 का शिकवणार, ते 2 आणि 2 गुणिले 2 4 का शिकवणार. आणि ते झाले की आता नाही तुम्हाला गणितच येत नाही, तुम्हाला गणिताचं मास्तरच नाही का? आम्हाला तर गणित एवढं माहिती आहे, गुणिले, भागिले, बेरीज, वजाबाकी. हे काय इंजिनिअरिंग कॉलेज बरोबर नाही होत. त्यात बेरीज शिकवणार, त्यात वजाबाकी शिकवणार. अरे ती बेरीज, वजाबाकी, गणित एक भूमिका आहे, पण हे गणित वेगळं, त्याच्या पुढचं गणित अजून वेगळं. तुम्ही गणिताचा तेवढं समजून मरूपर्यंत तेच गणित शिकत बसला तर कधी इंजिनियर नव्हा, प्राथमिक शाळेचं पण मास्तर होणार. कुठे गेली आमची मास्तरी? दुःखर मॅडम तब्येत ठीक नाही. म्हणजे या गोष्टी आम्ही समजावून घ्यायला पाहिजे. तसं त्या संकुचित वृत्तीत अडकून चालणार नाही. मिथ्यात्वाचा अर्थ खरा आहे. माझ्या आत्मस्वरूप, आत्मस्वभाव, आत्मतत्व, शुद्ध निजात्माचा परिणाम ह्याच्यावर आमची श्रद्धा नसणे, याच्यावर आमचा विश्वास नसणे, याच्यावर आमची आस्था नसणे, क्षणा म्हणायचं मिथ्यात्व. खरं हे बाकीचं आहे खोटं खोटं मिथ्यात्व. हे तुम्ही आम्ही करतोय हे खोटं खोटं समित्व म्हणजे टेम्पररी. आणि खरं समित्व काय? निज शुद्धात्म स्वरूपाचा श्रद्धा, विश्वास, आस्था हे खरं आत्मद्रव्य आहे. हेच खरं शुद्ध निज द्रव्य आहे. आणि ते मी प्राप्त करू शकतो, ती माझी शक्ती आहे आणि मला ते करायचं आहे. माझी हरवलेली वस्तू मला शोधायची आहे हे सांगितलं. पण ते आम्ही विसरूनच गेलो. आमच्या पाचशा मॅडम कोण मिरची पाचशा शिकून डोळं बाद झाले. पोरांना कौन दात पडली. उभा राहून पायातली शक्ती संपली आणि म्हातारी
आणि एक दिवस ती घरात काही तर कपडे बिपडे शिवत बसली होती. कपडे शिवत बसली आणि ती सुई पडली, तिची हरवली. तेवढ्यात लाईट गेली, म्हणजे अंधार पडला. मग पारस गंगाईसारखा शहाणा मुलगा तिथनं घराकडून चालला होता. ती मॅडम उडकाली गेली आणि 2-3 भांडी पडली. मग पारसनं बहिणीला विचारला, गंगाई गेली सगळी शाणी झाली, एकाला दाखवून एकाला उघडावं. मग ती आवाज आल्यावर तू एकदम गेला दरवाजा. काय झालं मॅडम, काय झालं, काय झालं? अरे सुई हरवल्या, सुई हुडका लागली. मग उजेडात हुडका की अंधारात का हुडका लागलाय असं कोण म्हणला? काय मला एवढं पण कळत नाही म्हणजे काय करायचं. आणि ती पारस एवढं बोलला आणि गेला. परत 1 तासानं परत आला. तर मिरची मॅडम त्या रस्त्यावर असणाऱ्या डांबाखाली, रस्त्यावर असणाऱ्या डांबाखाली सुई हुडकत होती. परत पारस झाला आणि म्हटलं, काय करायला लागलं मॅडम? सुई हुडका लागलोय. हे तर काय हुडका लागलाय? तुम्ही सांगितलं की उजेड, तू सांगितलं उजेडात म्हणून. मॅडम उजेडात उडत म्हणजे जिथं पडलेला तिथं उजेड पडून उडत, दुसरीकडे कुठे उडका लागलाय? हा आता कळलं म्हणजे. आणि मग तिथं जाऊन काढी म्हणजे दिवा लावली. मग मॅडम सुई गावली. तसं धर्मात आत्मा गावतोय, धर्मात आत्मा शोधतोय, धर्मात आत्मा शोधतोय, गावतोय. म्हटलं की आम्ही धर्म करावं, कर्म करण्याचं, क्रिया करण्याचं, आणि त्याच्यात आत्म्याला शोभा लागतो. म्हणजे अंधार इथं पडलाय आणि उजेड आम्ही, म्हणजे माझा आत्मा मी विसरतोय, माझा आत्म्यातला धर्म मी विसरतोय. तो शोधणारा धर्म म्हणजे खरा जैन धर्म तो राहिला. आम्ही आमचा आत्मा, आमचं सुख, आमचा आनंद, आमचं जीवन, आमचं स्वातंत्र्य त्या फुलात आणि त्या दिव्यात आणि त्या अभिषेकात ह्याच्यातच होतो. कसं शक्य आहे? जिथं पडते तिथं उडवायला पाहिजे. मी माझं स्वरूप विसरलो, मी माझं अस्तित्व विसरलो. मग मला ते कुणाचे शोधायला पाहिजे? माझ्याच शोधायला पाहिजे. तेव्हा मी खरा धर्म कुठे शोधायला लागलो? लोकांच्या, दुसऱ्यांच्या. मग आपली सुद्धा अवस्था तशी झाल्याशिवाय रिंकू चालणार नाही. रिंकू चालणार नाही म्हणजे रिंकू पडक्या. रिंकू आहे म्हणून तिला सांगितलं असं आपलं सुख दुसऱ्यांच्या दुःखून चालणार नाही. आपलं सुख रिंकू कुणाच्याच आहे? आपल्यातच आहे, हाय की नाही? म्हणून आयुष्यभर एकटं राहायचं असतं. आपलं सुख दुसऱ्यांच्या हुडकायचं नाही. त्यामुळं चातुर्मास झाल्यावर बायोडाटा काढायचा नाही. बायोडाटा एकदाच काढायचा आणि मालकी दिदीचा लावला होता डिजिटल करून दीक्षेच्या अगोदर लावायचा, बरं की नाही? तसा बायोडाटा काढलीस तर फार कल्याण होणार. आणि असा बायोडाटा काढलीस तुझ्या आईचा निघाला होता तसा, तर मग काय किती सुखी राहायची. काय मला काय